महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आपलं काय म्हणत आहे सर? 37 वर्षाच्या अविरत सेवेनंतर कर्मवीर शंकरसिंग नाईक हायस्कूलमधून निवृत्त होताना मन अत्यंत भरून आलेलं आहे। खडतर प्रवास करत आम्ही सर्व सहकाऱ्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा नावारूपास आणली। अत्यंत अल्प उत्पन्न गटातले 80% मागासवर्गीय विद्यार्थी माझ्या प्रशालेत आहे आणि वंचितांना शिक्षण या उक्तीला अनुसरून हेच ब्रीदवाक्य आमच्या मनात होते आणि संस्थेच्या या ध्येय धोरणानुसार आम्ही सर्व शिक्षक वृंदांनी वंचितांना शिक्षण देत एकच ध्यास विद्यार्थी विकास हे ब्रीद राखत आम्ही आजपर्यंत शाळेचा प्रवास केलेला आहे। अगदी 100 मुलांच्या संख्येपासून ते आज 450 मुलांपर्यंत शाळेची प्रगती झालेली आहे। कधी लावलेल्या या ज्ञानरूपी रोपट्याचा वृक्षामध्ये रूपांतर झालं या अविरत मेहनतीमध्ये कळालं देखील नाही, परंतु सर्व सहकार्यांचं स्नेह, त्यांचं सहकार्य आणि संस्थेचे आशीर्वाद यामुळे हे सर्व सहज शक्य झाले। प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर असो, अभियांत्रिकी असो, PSI असो, पोलीस क्षेत्र असो, राजकीय असो, उद्योजक असो, सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचं नाव रोशन केलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा हम भी कुछ कम नाही असं म्हणत आमच्या शाळेचा औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या शहराचा उपजिल्हाधिकारी आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे एकनाथ दत्तात्रय बंगाळे। या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचं नाव रोशन केलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्या कारकिर्दीने त्याच्या कामकाजाच्या झेपेने निश्चितपणे आपल्या संभाजीनगरचं नाव रोशन होईल आणि भविष्यामध्ये हाच विद्यार्थी आमचा निश्चितपणे जिल्हाधिकारी होईल ही त्याला आम्हाला खात्री आहे आणि त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद। शिक्षक हा पिढीचा उद्धार करता असतो, अशा अर्थाने आपल्या कार्यात जेव्हा आपण आपण स्वतः कसं करणार? मी माझ्या 37 वर्षाच्या सेवेमध्ये अत्यंत समाधानी आहे। म्हणजे गरीब विद्यार्थी जो शिक्षणापासून वंचित होता असा विद्यार्थी माझा जर उपजिल्हाधिकारी बनत असेल तर यापेक्षा माझ्यासाठी आणखी कोणती बहुमानाची गोष्ट आहे? याचं नाव ऐकून, याचं पद ऐकून, याचं यश ऐकूनच आमचं ऊर अगदी छाती गर्वाने फुगलेली आहे। मॅडम, शैक्षणिक क्षेत्रामधून तुम्ही आता निवृत्त होत आहे, तर भविष्यात काही नवीन काही प्लॅन केला? भविष्य काळात मी समाजसेवा तर करणारच आहे, पण त्याचबरोबर शाळा चालू असताना जे मी करू शकले नाही त्या चाकोरे बाहेर जाऊन देखील मी विद्यार्थी सेवा करणार आहे, विद्यार्थी विकासामध्ये सहकार्याची भूमिका ठेवणार आहे। सामाजिक कार्याबरोबर राजकारणामध्ये लोकांचा जो कल आहे त्याकडे राजकारणाकडे नाही म्हणणार, खूप झालं समाजकार्यानं आणि ज्ञान शिक्षणाचं कार्य असेल तर मी निश्चितपणे त्याच्यामध्ये सहकार्य राहणार। आपलं पुन्हा नाव? सुलभा बाबुराव नालुमवार, मुख्याध्यापिका कर्मवीर शंकरसिंग नाईक।